काम हाती घेतलंयस ना, ते साधारण महिलेचं काम नाही. अगं अगं त्यासाठी साहस असावं लागतं, धाडस असावं लागतं. आणि ते धाडस, ते साहस मी तुझ्यात बघतो. असे असे अपमान पदोपदी होती, पण त्यांना फक्त सहन करण्याची नाही, तर त्यांना ठासून उत्तर देण्याची क्षमता तू तुझ्यात निर्माण केली पाहिजे. अगं असं रडून चालणार नाही बा. काही नाही. शाळेतून घरी येताना काही लोकांनी तिच्या अंगावर शेण चिखल फेकलं. बरोबर आहे, फेकतीलच ते. अरे तू धर्माच्या विरोधात जातोय, मग काय तुला फेकतील अंगावर? हजारदा सांगितलंय ज्योती, हा धर्माचा मामला आहे, या धर्मात शिरू नकोस. नाही, नाहीच ऐकणार. अरे शूद्रांना आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही हे माहीत असताना तू पुण्यातील मुलींसाठीची शाळा काढून प्रत्येक ब्राह्मणाचा रोष ओढून घेतलायस. प्रत्येक प्रत्येक नाही बा, काही ब्राह्मण आहेत माझ्यासोबत. तुला शिक्षण करू दिलं ना, हीच माझी चूक झाली. अरे त्या पादरी मास्तरांनी तुझं डोकं खराब करून ठेवलंय. तेव्हा तुझी पायबंदी घातली असती तर आज हा दिवस पाहायला मिळाला नसता. हे बघ, तुला काय करायचं ते कर, पण त्या बिचारीला कशाला यात ढकलतोय? कारण कारण शिक्षणाशिवाय हा देश आणि हा धर्म कधीच वाचू शकत नाही. आणि आणि हे तेव्हा शक्य होऊ शकतं जेव्हा इथल्या प्रत्येक माणसाला शिक्षित होण्याचा अधिकार प्राप्त होईल. बाबा बाबा मी आपला धर्म भ्रष्ट करीत नाहीये. अहो उलट आपल्या धर्मात सुधारणा कशी करता येईल त्याचा विचार करतो, त्याचा प्रयत्न करतो. बाबा मला एक सांगा, हा कायदा कुणी बनवला आहे की ज्यात ब्राह्मणांना शिकण्याची मुभा आहे, अधिकार आहे, पण शूद्रांना नाही? हा देवाची आज्ञा आहे. काय देवाची आज्ञा? प्रत्येक वेळी तुम्ही देवाला हात का ओढता बाबा? अहो कुठल्याही देशात कुठल्याही धर्माचा धर्मग्रंथ हा देवाचा निर्मिती नाही, ही मानव निर्मिती आहे. आणि असं असताना हे धर्म वाकंत सदोदित आमच्या मनावर हीच बाब बिंबवतात की ही देवाची आज्ञा. त्याचं कारण माहितीये तुम्हाला? त्याचं कारण हे आहे की आम्ही कुणासमोरही कुठलाही प्रश्न उपस्थित करू नये. बाबा बाबा हो महिलांना आणि शूद्रांना देवाच्या नावावर वेठीस का धरलं जातंय? मी तुझ्याशी हुज्जत घालू इच्छित नाही. मला फक्त इतकंच कळतंय, आपल्या पूर्वजांनी जे नियम लावून दिलेले आहेत त्याचं पालन आम्हाला करावं लागेल. आणि तुला जर या घरात राहायचं असेल तर तुला ही ते करावंच लागेल. बस. हो ना, मग हेही एक निर्णय. चला चला चालत राहा, वादळाला भिवू. चला चला चालत राहा, वादळाला भिवू नका. क्षमतात वादळे कितीही कठीण असतील, क्षमतात वादळे कितीही कठीण असली तरी उजेडाची कास धरून अंधारात राहू नका. हिरवू आयुष्याचा धिक्कारू मनुष्यावर मानवतेचा खास नको येऊ द्या समोर कोणी